नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांना जेव्हा मेढ्यामध्ये बसून सेवेकरी घेऊन जात होते तेव्हा त्यांना तो मेणा उचलेनासा झाला. तेव्हा स्वामी समर्थांनी तो मेणा कसा हलका केला याविषयी आपण आज त्यांची लीला ऐकूया. पावसाळ्याचे दिवस होते. चिखलाने भरलेला रस्ता आणि 6 सेवेकरी खूप कष्टाने मेणा उचलून चालले होते. पण अचानक त्यांनी स्वामी समर्थांना सांगितले, महाराज, मेणा खूप जड झाला आहे, आमच्याने उचलत नाही. आणि पुढच्या क्षणी जे घडले ते पाहून सर्व सेवेकरी थक्क झाले. मित्रांनो, आपण हीच गोष्ट आता ऐकणार आहोत. मेणा हलका केला, स्वामी समर्थांची लीला. एकदा श्री स्वामी समर्थ खेडणारहून अक्कलकोटाला जाण्यास निघाले. त्या दिवशी खूप पाऊस पडला होता. रस्त्यावर सर्वत्र चिखल झाला होता. महाराज मेण्यात बसले होते. तो मेणा 6 ब्राह्मण सेवेकरी उचलून चालत होते. पण चिखलामुळे चलणे खूप कठीण झाले. मेणा खूप जड वाटू लागला. त्यामुळे सेवेकऱ्यांना फार त्रास होऊ लागला. तेव्हा श्रीपाद भट महाराजांना म्हणाले, महाराज, हा मेणा खूप जड वाटतो आहे, आमच्याने तो आता उचलत नाही. हे ऐकताच करुणामूर्ती स्वामी मेण्यातून खाली उतरले. सेवेकऱ्यांनी त्यांना घोड्यावर बसण्याचा प्रयत्न केला, पण घोडा ठेंगणा असल्यामुळे महाराजांचे पाय जमिनीला लागू लागले. मग सेवेकऱ्यांनी नम्रपणे प्रार्थना केली, महाराज, आपण जर थोडे हलके झालात तर आम्हाला मेणा उचलणे सोपे जाईल. हे ऐकताच स्वामी समर्थ मोठ्याने हसू लागले. मग ते पुन्हा मेण्यात जाऊन बसले. आता सेवेकऱ्यांनी पुन्हा मेणा उचलला आणि आश्चर्य म्हणजे तो मेणा अगदी फुलासारखा हलका झाला. जणू काही मेण्यात कोणी बसलेच नाही. हे पाहून सर्व सेवेकरी आश्चर्यचकित झाले. ते श्री स्वामी समर्थ असा जय जयकार करत पुढे चालू लागले. ते नागनपूर येथे पोहोचले. तेथे त्या दिवशी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी ते वाडी गावाला आले. त्या ठिकाणी खाण्यासाठी काहीच मिळत नव्हते. सेवेकऱ्यांना फक्त बाजरी मिळाली. त्यांनी ती भरडून खाल्ली. भाजीही मिळाली नाही. संध्याकाळी सर्व सेवेकरी स्वामी समर्थांना म्हणू लागले, महाराज, इथे काही अन्न मिळत नाही, आपण अक्कलकोटला जाऊया. पण स्वामी समर्थ कोणाचेही ऐकत नव्हते. तेव्हा महादेव भट थोड्या विनोदी स्वरात म्हणाले, महाराज, उद्या आम्हाला उपवास करावा लागणार का?
हे ऐकून स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, उपवास कशाला करता? तूप आणि गूळ भरपूर खा, पोटभर खा. दुसऱ्या दिवशी सकाळी एक मोठा चमत्कार घडला. केसधारूरचे महारुद्रराव देशपांडे कुटुंबासह यात्रेस आले. ते आपल्याबरोबर भरपूर धान्य आणि सामान घेऊन आले होते. त्या सामानातून सुमारे 150 सेवेकऱ्यांसाठी स्वयंपाक करण्यात आला. सर्वांनी पोटभर जेवण केलं. त्या ठिकाणी 2 दिवस मुक्काम झाला. एक रात्री सर्व सेवेकरी झोपले होते. तेव्हा काही चोर आले आणि त्यांनी सर्व सामान चोरून नेले. त्याच वेळी स्वामी समर्थ मोठ्याने हसू लागले. मंडळी जागी झाली आणि विचारू लागली, महाराज, आपण का हसत आहात? तेव्हा स्वामी समर्थ म्हणाले, तुमचे सामान चोर घेऊन गेले, आता भजन करा. सर्वजण आश्चर्यचकित झाले. मग श्रीपाद भटांनी विचारले, महाराज, ते सामान कुठे सापडेल? स्वामी समर्थ म्हणाले, आमच्या पोरांना सांगा, ते सामान शोधून देतील. मग बसलगावचे कुलकर्णी भवानराव देशपांडे यांना सांगण्यात आले. त्यांनी लगेच काही मांग आणि रामोशी लोकांना पकडून आणले. त्यांना विचारताच त्यांनी चोरी कबूल केली. मग किन्ही गावातून सर्व सामान परत आणले गेले. पुढे न्यायालयात खटला चालला आणि चोरी करणाऱ्यांना शिक्षा झाली. या सगळ्यात एक आश्चर्याची गोष्ट घडली. ज्यांनी स्वामी समर्थांच्या पलंगाजवळून सामान घेतले होते ते सुटले, पण ज्यांनी खोल्यातून चोरी केली होती त्यांना शिक्षा झाली. ही लीला पाहून सर्वांनी स्वामी समर्थांच्या अद्भुत शक्तीचे मोठे आश्चर्य वाटले. स्वामी समर्थांच्या अशा अनेक लीलांनी भक्तांचे मन आश्चर्याने भरून जात असे. भक्ताच्या कष्टाची जाणीव ठेवून कधी ते मेना फुलासारखा हलका करीत, तर कधी संकटामध्ये असलेल्या भक्तांना मार्ग दाखवीत. म्हणून आजही भक्त श्रद्धेने म्हणतात, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर कमेंट्समध्ये लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. आपण अशाच स्वामींच्या लीला गोष्टी सांगण्याचा इथे प्रयत्न करतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी